मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा भोगी हा सण म्हणजे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। या सणाचे महत्त्व, परंपरा आणि त्या निमित्ताने बनवल्या जाणाऱ्या विशेष खाद्यपदार्थांची आणि या सणाची माहिती आज आपण बघणार आहोत। दरवर्षीप्रमाणे यंदा 13 जानेवारी रोजी अर्थात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी करायची आहे आणि 14 जानेवारी 2026 ह्या दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा करायचा आहे। भोगी म्हणजे काय? तर भोगी म्हणजे उपभोगाचा सण। नकोरे ओढू नकोरे ताणू आनंदाने भोगी मांडू असे म्हणत हा सण महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। थंडीच्या दिवसामध्ये निसर्गातून मिळणाऱ्या ताज्या पिकांचा आनंद घेणे आणि शरीराचे पोषण करणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे। आता भोगीची जी विशेष भाजी असते त्याला खेंगट असं म्हणतात बरं का। तर भोगीच्या दिवशी जी भाजी केली जाते ना त्याला खेंगट किंवा भोगीची भाजी असं म्हणतात। ह्या भाजीचे वैशिष्ट्य म्हणजे हिवाळ्यातील सगळ्या ताज्या भाज्यांचा वापर याच्यामध्ये केला जातो। आता याच्यामध्ये काय काय असतं बरं? ओले हरभरे असतात, पावटे असतात, वांगी, घेवडा, गाजर, वाटाणा आणि शेंगदाणे। कोणी कोणी याच्यामध्ये उसाच्या चुट्या आणि बोरं सुद्धा टाकतात। तर एवढा समावेश या भाज्यांमध्ये असतो। आता ह्या भाजीमध्ये तिळाचं महत्त्व पण असतं बरं का। ह्या भाजीत भरपूर प्रमाणामध्ये तीळ वापरले जातात। तीळ हे उष्ण असल्याने थंडीच्या दिवसात शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्याचं काम करतात आणि तिळाची आणि बाजरीची भाकरी सुद्धा या दिवशी बनवली जाते। भोगीला केवळ भाजीच नाही तर तिळाची, बाजरीची भाकरी किंवा आणि लोणी याच्या जोडीला याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। बाजरी आणि तीळ या दोन्ही गोष्टी शरीराला उष्णता आणि ऊर्जा देणाऱ्या असतात। या दिवशी मुगाची डाळ घातलेली मऊसूत खिचडी देखील अनेक ठिकाणी बनवली जाते। ग्रामीण भागात अशी म्हण आहे की जो भोगीचा सण आनंदात साजरा करतो ना त्याचं पूर्ण वर्ष आरोग्यपूर्ण आणि समृद्ध जातं आणि निसर्गातून जे मिळते ते देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची ही पद्धत आपली कृषी संस्कृती दर्शवते। आता भोगीची थोडक्यात थोडकी कहाणी काय आहे, याच्या मागची पौराणिक कथा काय आहे हे तुम्हाला मी सांगते। धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व म्हणजेच भोगीची काय पौराणिक कथा आहे तर इंद्राची पूजा। पौराणिक कथेनुसार हा दिवस देवराज इंद्राला समर्पित आहे। इंद्राने पृथ्वीवर पाऊस पाडून समृद्धी आणली म्हणून त्याचे आभार मानले जातात। साफसफाई आणि मंगलमय स्नान केलं जातं। भोगीच्या दिवशी पहाटे उठून घर स्वच्छ केले जाते। अभ्यंग स्नान करून नवीन किंवा स्वच्छ कपडे घातले जातात। अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते। कचरा जाळण्याची परंपरा सुद्धा इथे आहे बरं का। कचरा टाळा, नकारात्मकता जाळा। काही ठिकाणी जुन्या आणि अनावश्यक वस्तू जाळण्याची परंपरा आहे। याचा अर्थ आपल्या मनातील वाईट विचार आणि नकारात्मकता काढून जाळून टाकायची आणि नवीन वर्षाची सकारात्मक सुरुवात करायची असा होतो।